नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसापासून तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने प्रतीक्षा करत होतात, अखेरीस या ठिकाणी UPSC अर्थात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, संघ लोकसेवा आयोग यांच्याकडून ड्रग इन्स्पेक्टर अर्थात या ठिकाणी औषध निरीक्षक पदासाठी केंद्र सरकारची संघ राज्य शासनाची CDSCO अर्थात सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या डिपार्टमेंटमध्ये जी ड्रग इन्स्पेक्टरची पोस्ट असते त्याची वॅकन्सी आलेली आहे. तब्बल 186 इतक्या पोस्टसाठी ही वॅकन्सी आहे. त्याबाबतचं अखेरीस ॲडव्हर्टाइजमेंट आलेलं आहे. यापूर्वी या संदर्भातलं गॅझेट आलेलं होतं. आता मात्र या ठिकाणी यांनी ऑफिशियली ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. अर्थात या ठिकाणी ही जी PDF आहे ज्यामध्ये पोस्ट संदर्भात सविस्तर डिटेल्स दिलेले आहेत ती PDF आहे. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे. जे काही तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे ते upsconline.nic.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला प्रोसेस करायची आहे. या ठिकाणी या PDF मध्ये येऊन जर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर असं जर सर्च केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेज नंबर 153 वरती 52 नंबरचा पॉईंट आहे. वॅकन्सी नंबर 260607522127 यामध्ये तुम्ही बघू शकता सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन CDSCOकडून ही वॅकन्सी आहे. वॅकन्सी रिझर्वेशन कशा पद्धतीनं असणार आहे बघू शकता. अनरिझर्व कॅटेगरी अर्थात ओपनसाठी किती जागा असणार आहेत तर 55 टोटल पोस्ट आहेत. EWS अर्थात EWS जे काही इकॉनॉमिकली विकर सेक्शन असतं त्याच्यासाठी 41 पोस्ट, OBCसाठी 39 आहेत, SC कॅटेगरीसाठी 35 आहेत, STसाठी 16 पोस्ट आहेत. अर्थात या संदर्भात सविस्तर अपडेट सविस्तर डिटेल्स ज्या आहेत त्या या ठिकाणी PWD अर्थात फिजिकल हँडिकॅपसाठी काय क्रायटेरिया आहे ते सगळी सविस्तर माहिती या PDF मध्ये दिलेली आहे. ज्यावेळेस ॲप्लिकेशन प्रोसेस स्टार्ट होईल, कशा पद्धतीनं अर्ज करायचा वगैरे, त्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी आता सिलॅबस काय असणार आहे, तयारी कशा पद्धतीनं करायची, ह्याच्या काही तुमच्या शंका असतील तर त्या खाली कमेंट करा. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली जाईल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील तर त्या खाली कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच त्याची उत्तर दिली जातील. धन्यवाद. थँक्यू.